महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं ज्या रंगतदार लढते होत आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक 6-1 येतोय. इथून राजकीय वर्तुळाचं आणि सर्व नागरिकांचं देखील लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेचं पॅनल या प्रभाग क्रमांक 6 मधून आपलं आव्हान निर्माण करून आहे. मनोजभाई शेजवाल जे यापूर्वी नगरसेवक होते ते या निवडणुकीत उभे राहिलेले आहेत. हर्षल गायकवाड जे आहेत ते आहेत. अनिता गवळी आणि पूजा चव्हाण असे 4 उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत आहेत. आणि आपण पाहतोय इथे जी काही नागरिकांची गर्दी आहे, समर्थकांची जी गर्दी आहे तर ती मोठ्या प्रमाणात आहे. आणि उमेदवारीबद्दल एक उत्कंठा जी होती तर ती आपल्याला नागरिकांची दिसून येते. चुरशीचा सामना म्हणून प्रभाग क्रमांक 6 कडे पाहिलं जातं. मनोजभाई शेजवाळ यांच्यापासून आपण सुरुवात करूयात. खरं तर त्यांनी आत्ता काही कार्यक्रम घेतले आणि तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी दिसलेली होती. म्हणजे जी गर्दी आपल्याला दिसून येते महत्त्वाचं म्हणजे एक बचत गटाचा कार्यक्रम होता आणि तिथं महिला मोठ्या प्रमाणात होत्या. वातावरण काय सांगतं प्रभाग 6 मधलं? 2007 पासून मी या भागाचा नगरसेवक आहे. 2006, 2012, 2017 आणि 2026. आज 2007 पासून आज 26 पर्यंत मी या भागाचा नगरसेवक आहे. गेले 3 वर्ष जरी महापालिका प्रलंबित पुढे गेले पण मी सातत्याने माझ्या भागात मी काम केलेलं आहे. पाणी असो, ड्रेनेज असो, रस्ते असो, ज्या काय अडचणी येतात त्या अडचणी मी त्या 3 वर्षात मी जेव्हा म्हणजे महापालिका अस्तित्वात नव्हते पण आम्ही आमच्या लेवलला, शासकीय लेवलला आम्ही हे सोडवण्याचे प्रयत्न केले आणि आम्ही सोडवलो. म्हणजे गेले 19 वर्ष, 20 वर्ष म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, गेले 20 वर्ष मी या भागात मी ह्या मायमाऊल्यांच्या या बांधवांची मी सेवा करतोय. जेव्हा हे दिसतात मुलं, हे 2007ला छोटे होते तेव्हा त्यांना मताचा अधिकार नव्हता. आता हा जो मुलगा आहे तेव्हा त्याला मताचा अधिकार नव्हता, एवढा होता तो पहिल्यांदा जेव्हा झेंडा घेऊन फिरत होता. आज ते पुरं मतदार झालेले आहेत. त्यामुळं ह्या भाग हौशे वस्ती असेल, हाब्बू वस्ती असेल, पाटील वस्ती असेल, शेटे वस्ती असेल, धुम्मा वस्ती असेल, हा माझा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं. बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं. शिवसेना ही अगोदरपासून शिवसेनेवर प्रेम या भागात आहे. म्हणजे 2002 पासून म्हणलं तरी त्याच्या अगोदर म्हणलं तरी पण वावगं ठरणार नाही. आज प्रत्येकाचा विश्वास हा शिवसेनेवर आहे. बाळासाहेब ठाकरेंवर होता, आता एकनाथजी शिंदे साहेबांवर आहे. आता तुम्ही बघितलं, आता महालक्ष्मी पापड उद्योग, खूप मोठं पापड उद्योग आमच्या भागात आमच्या महिलांच्या हाताला काम मिळतं तिथं. आज त्या माझ्या माता भगिनी त्या राजाभाऊ डोंगरेंना त्यांना सांगितलं की ह्या आपल्या सगळ्या महिलांचा पाठिंबा आम्हाला शिवसेनेला द्यायचा आहे, म्हणजे माझ्या पॅनलला द्यायचा आहे. आज या माझ्या माता ह्या भगिनी आहेत, हा माझा हर्षल युवा नेता आहे. म्हणजे एक उमदं नेतृत्व आहे, धडपड आहे काहीतरी जनतेसाठी करायची. ह्या माझ्या भगिनी आहेत, यांचीही धडपड आहे काहीतरी करायची. त्यामुळं शिवसेने ही संधी दिली. आणि ह्या भागात आता तुम्ही म्हणालात की चुरस आहे, तोच एक मुद्दा विचार. चुरस नाही, वन साइड निवडणूक आहे. कायम बाळासाहेबांवर प्रेम करणारी ही जनता आहे, ही शिवसेनेवर प्रेम करणारी जनता आहे. काय काय नाट्यमय घडामोडी घडल्या तुम्ही बघितले. म्हणजे भगवा शेला घालून, उबाटाचा शेला घालून आत गेले आणि आतून येताना भारतीय जनता पार्टीचा शेला घालून आले. हे या सुज्ञ जनतेला, माझ्या प्रभागातील मायमाऊल्याला, माझ्या बांधवांना हे कदापि पटलेलं नाहीये. त्यामुळं ह्या लोकांना ज्यांनी रातोरात पक्ष बदलला, ज्यांनी रातोरात ह्या सगळ्या घडामोडी केल्या, त्या लोकांना ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याचबरोबर एक आहे की महत्त्वाचे कोणते मुद्दे तुम्ही घेऊन जातायत आणि त्यातही आपण बघतोय लाडकी बहीण योजना ही सगळ्यात महत्त्वाची योजना आहे ज्याचा एक मोठा प्रभाव दिसतो. आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतनं सुद्धा शिवसेनेला एक मोठं जनसमर्थन मिळालेलं आहे. तर हे जे मुद्दे तुम्ही मतदारांसमोर घेऊन जातात ते कोणते? आज
लाडकी बहीण आहे. शिवसेनेने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत, त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे जे आपल्याला योजना, माझ्या माता भगिनींना, माझ्या बांधवांना पूर्ण योजना माहीत नाही, शासनाच्या असतील केंद्र शासनाच्या असतील, या योजना संपूर्ण माहिती नाही आहेत. म्हणजे 5-7 हजार योजना आहेत, टोटल योजना 5-7 हजार आहेत. त्यांनी एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे आणि त्याची एक 8 दिवस अगोदर आम्हाला ट्रेनिंगही झाली होती, म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना. पण वेळ कमी असल्यामुळं ते आम्ही राबवू शकलो नाही. तो सॉफ्टवेअर आमच्या साहेबांनी तो बनवलेला आहे आणि निवडणुकीनंतर आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीने प्रत्येक भागामध्ये एक ऑफिस काढून योजनांचा लाभ माझ्या माता भगिनींना देता आला पाहिजे, माझ्या बांधवांना देता आला पाहिजे. ह्याकरिता ही जी योजनेचं जे हे आहे, आम्ही एक मोठं ऑफिस या ठिकाणी करून ही योजना खास मी माझ्या माता भगिनींपर्यंत, माझ्या तळागाळातील मतदारापर्यंत ह्या पोहोचवण्याचा आमचा हे उपक्रम असेल. सर, तुम्ही आतापर्यंत 3 टर्म सगळ्या निवडणुका लढवल्या, तेव्हाचा प्रतिसाद आणि आत्ताची परिस्थिती ही कशा प्रकारची? 2007ला जेव्हा मी नौखा होतो या भागात, त्यावेळेस लोकांनी 750 मताचा लीडने, मला तेव्हा वार्ड होतं, 750 मताच्या लीडने निवडून दिलं 2007ला. 2012ला 2500 मताने निवडून दिलं आणि 2017ला 5500 मतांनी निवडून दिलं. म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्या मताचा लीड हा वाढत गेलाय आणि आता जे 5500 असेल तिथं 7500 होईल ही अपेक्षा करतो. आणि जो त्यावेळेसचा जो उत्साह आहे मतदाराचा किंवा माझ्या भागातील माझ्या माता भगिनींचा, त्याच्यापेक्षा जास्त उत्साह आता दिसतोय. सगळ्यात महत्वाचं आहे, जो तुम्ही म्हणताय की मताचा लीड वाढतच गेला आणि वाढत जाईल, आता यामध्ये निष्ठेचं फळ किती आहे? जी निष्ठा तुम्ही शिवसेनेवरती, जे बाळासाहेबांनी जो मंत्र दिलाय, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आम्ही त्याच गुरुमंत्रावर चालतो आणि आम्ही राजकारण करत नाही, आम्ही समाजकार्य करतो, समाजकारण करतो. त्याच्याच जोरावर ही जनता सगळी प्रेमापोटी आणि बाळासाहेबांच्या निष्ठेचा जो शिवसैनिक आहे त्याच्यासोबत हे निष्ठेने राहिलेले आहेत. प्रतिस्पर्धी कोणाला मानताय तुम्ही? प्रतिस्पर्धी कोण आहे तुमच्या समोर? नाही, आता इथं फक्त 2च पॅनल आहेत. तो अपक्षांचा आहे आणि एक भारतीय जनता पार्टीचा आहे. काय हे दोघंही प्रतिस्पर्धी आहेत. आणि याचवर एक दावा भाजपकडनं करण्यात येतोय की आम्हाला इतकं बहुमत मिळेल किंवा आमचे एवढे लोक निवडून येतील शहरातून वगैरे, हे सगळं चित्र किंवा असा दावा जेव्हा सांगितला जातो, काय वाटतं तुम्हाला साहेब? काय आहे याच्यामध्ये वस्तुस्थिती किती? आज सकाळपासून काय चाललंय तुम्हाला मी सांगितलं. माझ्या 10 लोकांना तडीपारीची नोटीस दिली, माझ्या 10 लोकांवर तडीपारीची नोटीस दिली. 8-8 दिवसाचं तडीपार त्यांना या ठिकाणी केलं. एवढंच न करता साहेब, तुम्हाला सांगतो, परवाची घटना एक 4 दिवसाची, या ठिकाणचे आहेत माझे मतदारच आहेत, तेही या ठिकाणी त्यांच्या घरची लेडीज थांबवली. म्हणजे जे सचिन शिंदे म्हणून एक युवा नेता, एक कार्यकर्ता आहे, तर त्या सचिन शिंदेला देखील या ठिकाणी तडीपारीची नोटीस दिली. त्याने हायकोर्टातून नोटीस कॅन्सल करून काल तो आलाय. म्हणजे एवढं दबावाचं राजकारण या भागात होत आहे. हे या दबावाच्या राजकारणाला आमची जनता कदापि सहन करणार नाही. हे सगळं शिवसेनेच्या प्रभावामुळे घडतंय का तुमच्या उमेदवारीमुळे घडतंय? समोरच्यांची पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. जनतेचा प्रतिसाद शिवसेनेकडे आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर कुठंतरी माझी ताकद कमी करण्यासाठी हे प्रयत्न आहेत. वातावरण बदललं असं म्हणायचं? बिलकुल बदलण्या उलट मी म्हणजे जे काही वातावरण जे भाजपकडनं तयार केलं जात होतं ते वातावरण बदललं असं म्हणायचं? आता तुम्ही बघताय, आता एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी बघितलंय. ही पैसे देऊन आणलेली पब्लिक नाहीये, ही उत्साही स्वतःच्या खर्चाने हे लोक बाहेर पडतील. हे लोक स्वतःच्या प्रेमाने हे लोक बाहेर आलेले आहेत आम्हाला सगळ्या पॅनलला, शिवसेनेला सपोर्ट करण्यासाठी. 16 तारखेचं चित्र कसं असेल? 16 तारखेचं चित्र प्रभाग 6 मध्ये भगवमय असेल. हर्षल गायकवाड हे देखील उमेदवार शिवसेनेचे आहेत, त्याचप्रमाणे महिला उमेदवार देखील आहेत आणि त्या आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. कसं वातावरण आहे, कसा प्रतिसाद आहे?
मी अनिता गवळी, शिवसेना प्रभाग 6 मधून मी उभी आहे. भाईजींचा आमचा पॅनल आहे. आमच्या पॅनलला प्रतिसाद खूप छान आहे जनतेतून. तर आम्हाला असं वाटतं की जनतेमधून आमच्या बाजूनेच कौल मिळेल आणि आमचाच विजय होईल असं आम्ही. लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतो हो. लोकांमध्ये त्याचा प्रतिसाद हो भरपूर आहे. महिलांचा, सर्व महिला भगिनींचा प्रतिसाद आम्हाला खूप छान पद्धतीने आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या भगिनींसाठी जे काही केलेलं आहे आणि आता जे 1500 आहे त्याची तरतूद चालू आहे की 2100 रुपये महिलांना मिळणार आहेत. ह्याच्यामुळे आम्हाला पूर्णपणे प्रतिसाद आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसैनिक पॅनल आहे त्यांच्याशी संवाद साधला. महत्वाचं म्हणजे मनोजभाई शेजवाल यांनी सांगितलं की प्रभाग 6 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळं 16 तारखेचं जे चित्र असेल ते संपूर्णपणे भगवमय अशा पद्धतीचं असेल. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवरती आमची जी निष्ठा होती ती आढळ आहे. नागरिकांची देखील निष्ठा आणि समर्थन हे सगळं शिवसेनेच्या पाठीशी आहे. त्यामुळं मोठा प्रतिसाद मिळतोय आणि यामुळं जे कोणी विरोधी पक्ष म्हणून इथं आहेत तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि निश्चितच एक मोठा विजय पूर्वी इतकं नव्हे तर पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेनेचे उमेदवार विजय होतील असा विश्वास मनोज शेजवाल यांनी व्यक्त केला. त्यांनी संवाद साधला. याबद्दल द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेनेचं जे पॅनल उभं आहे त्यांना मित्र पक्षाचा एक पाठिंबा देखील जोरदार इथं मिळताना दिसतो आहे आणि हौसे वस्ती या सगळ्या परिसरामध्ये आपण आहोत आणि तिथलं जे समर्थन आहे मित्र पक्षाचं तर ते कशा पद्धतीचं आहे आपण आज या ठिकाणी शिवसेनेचे 4 उमेदवार महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी 4 उमेदवाराला पाठिंबा देत आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला औषध आमरा असेल, देशमुख पाटील वस्ती असेल, मी सर्व भीमसैनिकाला आवाहन करतो की 4 उमेदवाराला आहे ना भव्य मताने निवडून द्यावं. ही विनंती. एक मनोज शेजवाल यांची जी भूमिका आहे तर ती कशा पद्धतीची तुम्हाला वेळ लागेल थोडा इकडे चेक नाही तर बरं पडतं. मी गेल्या 15 वर्षापासून मनोजबाजी सर्वांचं काम बघतो की आज या प्रभागामध्ये आहे ना कुठली ड्रेनेज असेल, रोड असेल, प्रत्येक समस्या आहेत ना मनोजबाजी सर्वांनी आजपर्यंत कुठेही काही शिल्लक ठेवलेलं नाही. त्यामुळे आम्ही आज ती निर्णय चांगलं काम केल्याबद्दल आम्ही पक्षाच्या वतीने त्यांना पाठिंबा देत आहे. कोणत्या पक्षाच्या वतीने? महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने. आमच्या आघाडीत आहेत म्हणजे आमच्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या आणि अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे आमची आघाडी आहे. आमचे पक्षप्रमुख संजय सोनवणे यांच्या आदेशानुसार हा पाठिंबा दिलेला आहे.